थोड्या वेळाने ज्यावेळी थोड्या वेळात आपण काही जण जॉईन होतील, त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत. आपण एक 10 मिनिटं वाट बघूया, त्यानंतर आपलं सेशन आपण सुरुवात करूया. आपण जे सेशन घेतलं होतं, मागच्या सेशन मध्ये आपण जी शेतीसाठी लागणारी जी खतं आहेत, जैविक खतं, सेंद्रिय खतं, याबद्दल आपण माहिती घेतली होती. त्यामध्ये आपण शिवांश कसं तयार करायचं, त्यानंतर कंपोस्ट खत कसं तयार करायचं, या सगळ्याची आपण माहिती दिली होती. तर आपण एक 4 वाजता सुरू करूया. एक 2 ते 3 मिनिटं अजून वाट बघू, त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. त्यापूर्वी मागच्या सेशन मध्ये काय झालं होतं याबद्दल थोडीशी माहिती देईन मी. मागच्या सेशन मध्ये आपण 18 दिवसात खत कसं तयार केलं जातं, ही जी शिवांश खत बनवण्याची पद्धत आहे त्याबद्दल माहिती दिली होती. त्यासाठी लागणारं मटेरियल ते कसं तयार करायचं, भरपूर शेतकऱ्यांनी त्यामध्ये खूप चांगला सहभाग घेतला आणि भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की आपण पण तो एक प्रायोगिक तत्वावरती सुरू करून आपल्या भागात आपण कसं करू शकतो. तर आपण काही ठिकाणी तसे डेमो देणार आहोत आणि भरपूर शेतकऱ्यांना तिथं एकत्र ते पाहायला मिळेल. त्याचबरोबर गांडूळ खत निर्मिती कशी केली जाते, त्याचे काय फायदे आहेत हे आपण त्या सेशन मध्ये पाहिलं होतं. तसंच हिरवळीचं खत कसं बनवलं जातं, या सगळ्याची माहिती आपण त्या सेशन मध्ये दिली होती. तसंच आजचं जे सेशन आहे यामध्ये आपण सेंद्रिय कीटकनाशक कशी तयार करायची. आता कीटकनाशक जी बनवली जातात, जी रासायनिक कीटकनाशक असतात, त्यांचे जे होणारे दुष्परिणाम आहेत, या सगळ्यांपासून आपण बाजूला येऊन सेंद्रिय कीटकनाशक ज्यामुळे आपल्या शरीराला जे होणारे अपाय आहेत ते आपण टाळू चांगल्या प्रकारे शेती कशी करू शकतो, प्लस आपलं आरोग्य कसं प्रमाणात वाचवू शकतो, त्यासाठी आजचं आपण जे सेशन आहे ते घेणार आहोत. ओके, तर आपण आता सुरू करत आहोत. तर रासायनिक जे कीटकनाशक आहेत त्यांचा पहिल्यांदा आपण दुष्परिणाम पाहूया. ज्यावेळी रासायनिक कीटकनाशक वापरली जातात, ती सर्वात जास्त अपायकारक ही माणसाबरोबरच इतर जे जीव आहेत, पशु पक्षी आहेत, त्यांच्यावरती पण खूप वाईट परिणाम होतो त्यांचा. जसं की तुम्ही पहिल्या चित्रामध्ये पाहताय की मासे जे आहेत ते मेलेले दिसत आहेत. ज्यावेळेस ही कीटकनाशक फवारणी केली जाते, त्याचे जे घटक आहेत ते पावसाबरोबर पाण्याबरोबर वाहून जाऊन नदी, नाले, ओढे या भागात मिसळतात आणि त्यामुळं हे जे मासे आहेत हे मृत्युमुखी पडतात. त्याच प्रमाणात ते जे धान्यावरती जी फवारणी केली जाते, ती धान्यावर केलेली फवारणी पक्षी जे खातात त्या पक्ष्यांमुळे परत ते पक्षी मरण्याची शक्यता असते. त्याच प्रमाणात त्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यामुळं पिकांचंही नुकसान होतं, पूर्णपणे पीक नाहीच होण्याची शक्यता असते. तसंच मानवाच्या शरीरावरती त्याचे खूप वाईट परिणाम होतात, जसं की निद्रानाश, रात्री झोप न लागणे, अशा प्रकारे त्वचा रोग होणे. त्यानंतर कर्करोग, म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलीही रासायनिक फवारणी केली जाते औषधांची, तर ते जे घटक आहेत ते तसंच पालेभाज्या जे पीक घेतलं जातं त्याच्यावर राहतात. ते खाल्ल्यानंतर त्याचे काही घटक आपल्या शरीरात राहतात. ते वर्षानुवर्ष हळूहळू साठत राहिल्यानंतर पोटाचा कर्करोग होणे किंवा इतर कर्करोग होणे अशा प्रकारचे उद्भवना होऊ शकते. तर आपण तेच टाळण्यासाठी आजचं जे सेशन आहे की आपल्या आसपासच्या जे निसर्गात ज्या वनस्पती आढळतात त्यापासून आपण ही कीटकनाशक बनवून आपल्याला जे होणारे आजार आहेत किंवा हे जे दुष्परिणाम आहेत यापासून आपण आपल्याला कसं वाचवू शकतो, तर यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही जी रासायनिक फवारणी केली जाते ही बंद करून जी सेंद्रिय शेतीसाठी आपण जिकडे वळतोय तर त्यामध्ये आपण जायचं आहे. आता सेंद्रिय शेती करण्याचे जे महत्व आहे ते काय आहे, तर पहिलं आहे की जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढते आणि त्यामुळे आपल्या जी आपलं जीवन आहे यात सुधारणा होते. तसंच जमिनीचा जो पोत आहे किंवा जो दर्जा आहे तो सुधारतो, कारण की आपण जे काही वापरणार आहे हे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं असतं. त्यामुळं आपल्या शरीरावरती त्याचे काही म्हणजे वाईट परिणाम होत नाहीत. तसंच ते जमिनीवरती सुद्धा त्याचे वाईट परिणाम होत नाहीत.
त्यात वाढ होते. त्याच प्रमाणात ज्यावेळेस आपण सेंद्रिय आणि जैविक खत दिल्यामुळे काय होतं की जी अन्न घटकांची जी कमतरता आहे ती झाडांना उपलब्ध होते आणि त्यामुळे झाडांची जी वाढ आहे ती खूप चांगल्या प्रमाणात होते. त्याचबरोबर कीड आणि रोगांचा जो प्रादुर्भाव आहे हा कमी होतो, कारण की आपण जी इतर जी कीटकनाशक आहे ते ज्यावेळी कीड येते किंवा रोग येतात यावेळी आपण त्याची फवारणी करतो. पण तेच जर आपण जे सेंद्रिय म्हणतोय जी खतं आहेत किंवा सेंद्रिय कीटकनाशक जी वापरतो ही अगदी 7व्या दिवसापासून वापरायला जर सुरुवात केली तर जी काही कीड येणार आहे, जी काही रोग येणार आहेत त्या सगळ्यांचा प्रादुर्भाव आहे हा कमी होतो आणि आपला जो पुढे होणारा जो खर्च आहे हा पूर्णपणे आपला वाचून जातो. त्याच प्रमाणात जसं की प्रदूषण जे आहे ते कमी होतं आणि आपलं पूर्णपणे पर्यावरण याचा समतोल राखला जातो. त्याच प्रमाणात शेतीमाल जो आहे त्याचा दर्जा उंचावतो, चांगल्या प्रकारे त्याची प्रत मिळते आपल्याला. जी चव आहे, जी जुन्या काळात जे अन्नधान्य मिळत होतं ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केलं जात होतं, त्यामुळे त्याला जी चव आहे किंवा लोकांचं आरोग्य आहे हे खूप चांगल्या प्रमाणात राहू शकत होतं. त्याचबरोबर जे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेलं असतं त्याचा रंग, ह्याचं जे बाहेर म्हणजे दिसायला पण चांगलं असतं, प्लस ते खायला सुद्धा चांगलं असतं. ते चांगल्या प्रकारे आपण साठवून ठेवू शकतो. त्याच प्रमाणात आजकाल जर पाहायला गेलं तर लोक जागरूक झालेली आहेत. जसं आपण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक होतो, रोज व्यायाम करणे, त्याचबरोबर फक्त व्यायामाची गरज नाही तर व्यायामाबरोबर आपल्याला जो आहार आहे हा जर खूप चांगल्या प्रकारे मिळाला तर आपल्याला त्यातून खूप चांगला फायदा होतो. असं पद्धतीनं जर केलं तर त्या आपण जो माल तयार करतो त्याला चांगल्या प्रकारे मागणी मिळते, दर चांगला मिळतो आणि लोक आरोग्यासाठी आता पैसा बघत नाही. सेंद्रिय कीटकनाशकाचे प्रकार आहेत, त्यामध्ये एक आहे वनस्पतीजन्य, दुसरा आहे जैविक आणि तिसरा आहे मित्र कीटक. आता वनस्पतीजन्य जे आहेत, जे आपण पालापाचोळा निसर्गात जो उपलब्ध आहे पालापाचोळा ज्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत याचा वापर करून तयार केलं जातं. जैविक मध्ये जे जीवाणू विषाणू आहेत जे इतर जी कीड आहे याला मारण्याचं काम करतात. त्याच प्रमाणात मित्र कीटक आहेत जे ते मित्र कीटक जी रोग किंवा जी कीड आहे, कीड जी झाडावरती येते त्याला खाण्याचं काम करतात आणि त्याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण करतात. आता सेंद्रिय कीटकनाशकाचे तुम्हाला फायदे सांगतो. एक म्हणजे अल्प खर्चात आणि प्रभावी कीड रोग नियंत्रण होतं. अल्प खर्च कसा, कारण की आपल्या आसपास जे उपलब्ध आहे हे सगळ्या यातून आपल्याला ते बनवता येतं. दुसरं आहे की पिकाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, का तर ते जे पालापाचोळा याच्यापासून बनवलं जातं. त्याच प्रमाणात जे कीड आणि रोग नियंत्रण आहे त्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. एकात्मिक कीड रोग नियंत्रणामध्ये प्रभावी आहे ते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि महत्वाचं म्हणजे उत्पादन खर्च जो आहे, कारण शेती करताना उत्पादनाचा जो खर्च आहे तो पण आपण विचारात घेणं गरजेचं आहे. तर तो खर्च कमी होतो, त्यामुळे आपली शेती आहे ही फायद्याची शेती ठरते. आता आजचं जे सेशन आहे यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे आहे. पहिला आहे दशपर्णी अर्क, दुसरा आहे पंचपर्णी अर्क, तिसरा आहे निंबोळी अर्क, त्यानंतर निमास्त्र, ब्रह्मास्त्र आणि लमित अर्क. तर हे सगळे आपण आज कसं बनवायचं हे पाहणार आहोत. तर आपण पहिलं पाहूया की दशपर्णी अर्क काय आहे. आता दशपर्णी अर्क म्हणजे काय, ते जनावर जे खात नाही अशा प्रकारचे 10 प्रकारच्या झाडा झुडपाचा पाला जो आहे त्यापासून तयार केलेल्या अर्कास दशपर्णी अर्क. दश म्हणजे 10, पर्णी म्हणजे पानं, अर्क म्हणजे रस. नावातच सगळं आहे. दश 10, पर्णी, पानं, अर्क. 10 पानांच्या रसापासून तयार केलेलं औषध म्हणजे दशपर्णी अर्क. यासाठी साहित्य काय लागतं ते आपण पाहूया. साधारणतः 5 किलो कडुलिंबाचा पाला, 2 किलो घाणेरी म्हणजे जे टणटणी तुम्ही म्हणता त्याचा 2 किलो पाला, निरगुडी जी आहे त्याचा 2 किलो पाला, पपई त्याचा पाला 2 किलो, गुळवेल त्याचा 2 किलो पाला, रुईचा 2 किलो पाला, लाल कन्हेरी त्याचा 2 किलो पाला, एरंड जी आहे त्याचा पाला, करंज आहे, सीताफळ, गावरान, या सगळ्याचा 2-2 किलो पाला. गावरान शेण आहे हे 5 किलो लागतं. देशी गाईचं जे गोमूत्र आहे हे 10 लिटर लागतं आणि यासाठी लागणार आपल्याला 200 लिटर पाणी. आणि हे बनवण्यासाठी आपल्याला एक मोठं पिंप लागतो किंवा एक ड्रम म्हणतो जो तो लागतो आपल्याला. आणि
हे सगळं आता कसं बनवायचं आपण पाहूया. हे वरचा जो सगळ्यात पाला आहे, कडुलिंबाचा पाला 5 किलो, इतर जो पाला आहे हा प्रत्येकी 2-2 किलो हा घ्यायचा. तो घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित बारीक करून घ्यायचा, जेणेकरून तो लवकर त्यात म्हणजे कुजला जाईल. तर हा पहिल्यांदा पाला बारीक करून घ्यायचा. हे सगळं साहित्य एक ड्रम जो आहे त्यामध्ये टाकायचा, बारीक केलेला पाला. थोडंसं पाणी टाकायचं, तो व्यवस्थित ढवळून घ्यायचा. त्यामध्ये सगळं एकत्र तयार करत राहायचं मिश्रण. आणि त्यानंतर हे 30 दिवस आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं. 30 दिवस ते आंबवल्यानंतर हे काय करायचं, ज्यावेळेस आपण ते व्यवस्थित झाकून ठेवतोय, दिवसातून 2 ते 3 वेळा ते काठीनं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता ढवळताना एक काळजी घ्यायची की आपण ज्यावेळेस ढवळतो ती जाड काठी असली पाहिजे आणि ती एका दिशेनेच फक्त ढवळलं केलं पाहिजे. आणि त्यानंतर हा 30 दिवसानंतर जो अर्क आहे हा व्यवस्थित गाळून घ्यायचा आणि त्याच्या उपलब्धतेनुसार ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही बंद करून वापरू शकता. तुम्हाला हे कसं बनवायचं ह्याचं तुम्हाला यासाठी पहिल्यांदा दाखवतो. कुठला कुठला पाला लागतो. पहिला तुम्हाला फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे, कडलिंबाचा पाला आहे. दुसरं जे करंज आहे त्याचा पाला लागतो. त्यानंतर तिसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला पाहायला मिळते जे सीताफळ आहे त्याचा पाला. ज्या पाल्यांना कडू चव आहे किंवा जे पाला जनावर खात नाही अशा प्रकारचा पाला, त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात आणि ते आपल्या म्हणजे कीटनाशक म्हणून खूप त्याचा चांगला फायदा होतो. हे 4 प्रकारचा पहिला पाला दिसतोय तुम्हाला. चौथ्या फोटोमध्ये धोत्र आहे. 5वा फोटो आहे त्यात रुई. रुई आहे जे आपण शनिवारी हनुमानाला जे वाहण्यासाठी वापरतो ते आहे. त्यानंतर तुळस आहे, तुळस आपल्याला लागते. त्यानंतर एरंड आहे, झेंडू आहे. त्यानंतर घाणेरी ज्याला टणटणी म्हणतो ते आहे. गुळवेल आहे, अशा प्रकारचा हा वेल असतो. त्यानंतर कपाळफोडी म्हणजे इकडं धमाली म्हणतात या भागात, ते धमाली आहे. पपई आहे. अशा विविध प्रकारची पानं आपण यासाठी वापरू शकतो. आता तुम्हाला हे कसं बनवायचं हे तुम्हाला आपण व्हिडिओद्वारे दाखवू. ओके, साधारणतः या प्रकारचा ड्रम असा एक साधारणतः अशा प्रकारचा 200 लिटरचा ड्रम आपल्याला घ्यायचा आहे. कडलिंबाचा पाला 5 किलो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर एरंडचा पाला 2 किलो. सीताफळाचा पाला 2 किलो घ्यायचा आहे. धोत्र्याचा पाला 2 किलो घ्यायचा आहे. हे ज्या मगाशी सांगितलेल्या ज्या 10 वनस्पती आहेत त्यापैकी 9 ह्याचा 2-2 किलो पाला घ्यायचा आहे आणि जे कडुलिंब आहे ह्याचा 5 किलो आपल्याला पाला घ्यायचा आहे. त्यामध्ये पपई आहे, लाल कनेरी आहे, सीताफळ आहे, रुई आहे. या वेगवेगळ्या प्रकारचा जो पाला आहे आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला जी घाणेरी आहे, गुळवेल दिसते तुम्हाला फोटोमध्ये, हा सगळा जो पालापाल आहे हा आपल्या आसपास उपलब्ध राहतो. फक्त आपल्याला बाहेरून आणायला लागणार जे साहित्य आहे त्याचं तुम्हाला दाखवतो. एक म्हणजे जी मिरची आहे, मिरची आपल्याला विकत आणायला लागेल. साधारणतः 2 किलो हिरव्या मिरचीचा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. 1/4 किलो लसूण जे आहे तो आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे. म्हणजे जे हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा 1/4 किलो लसणाचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे पूर्णपणे बारीक. त्याचबरोबर 3 किलो देशी गाईचं शेण आणि 5 ते 10 लिटर साधारणतः गावरान गाईचं गोमूत्र आपल्याला जे उपलब्ध होईल ते आपल्याला घ्यायचं आहे.
ओके, त्यानंतर काय करायचंय, हा सगळा जे आहे हा पाला बारीक करून घ्यायचा आहे. बारीक केलेला जो पाला आहे हा ड्रम मध्ये खाली पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे. त्यानंतर तो त्यात टाकल्यानंतर ते हळूहळू मिक्स करत राहायचंय. पहिला आपण घेतलेला जो पाला कडुलिंबाचा पाला तो टाकायचा, त्यानंतर क्रमवारी सगळा हा जो पाला आहे हा त्यात व्यवस्थित टाकत राहायचा आहे. तो टाकून झाल्यानंतर मध्ये मध्ये थोड्या वेळाने ते हलवायचं आहे. व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मला पाला सगळा इथं दाखवलेला आहे. कडुलिंब, बेशर, घाणेरी, करंज, लाल कनेरी, पांढरा धोत्रा, एरण, सीताफळ, पपई, गुळवेल हे सगळं झाल्यानंतर ते पूर्णपणे व्यवस्थित साधारणतः सावलीत हे करायचंय. आणि हे जे मिश्रण आहे हे 30 दिवस व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे. ते झाकून घेतल्यानंतर त्याला ती आंबण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे 30 दिवसात पूर्ण होते. त्यामुळे तुम्हाला आता पाहायला मिळत आहे यात लाल मिरचीचा जो ठेचा आहे तो टाकलेला आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लसूण जे आहे बारीक केलेला, ती सगळी पेस्ट एकत्र करून व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. आणि सगळं झाल्यानंतर ते व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे. पूर्ण ड्रम आता भरून घेतलेला आहे. व्यवस्थित ढवळून घेताना तुम्हाला दिसतंय का? ते झाल्यानंतर त्याला व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे. हे असंच ठेवायचं आपल्याला. आता हे वापरण्याचं तुम्हाला प्रमाण सांगतो. 10 लिटर पाण्यामध्ये 100 मिली दशपर्णी अर्क घ्यायचा आणि त्याची फवारणी आपण करू शकतो. ही फवारणी करताना साधारणतः अगदी तुम्ही आपण बियाणं लावल्यानंतर किंवा रोप झाल्यानंतर 7व्या दिवसापासून फवारणी केली, दर 7 दिवसानंतर किंवा दर 15 दिवसानंतर ही जर फवारणी केली तर येणारी जी कीड किंवा रोग जी आहे या सगळ्याचा जो प्रादुर्भाव आहे हा थांबतो. दशपर्णी अर्क वापर जे आपण करतो त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे तुम्हाला सांगतो. दशपर्णी अर्काचा वापर आपण ज्यावेळी करतो तर प्रामुख्याने शेतीमध्ये वापरत येणारा दशपर्णी अर्क तयार केल्यानंतर 6 महिन्यापर्यंत आपण वापरू शकतो. त्यानंतर दशपर्णी अर्क वापरण्याचा 15 लिटर पाण्यात साधारणतः 250 मिली आपण अर्क म्हणजे पाठीवरचा जो पंप आहे आपला 15 लिटरचा त्यामध्ये 250 मिली ते अर्क टाकायचा आणि त्याची आपण फवारणी करायची. फक्त हे करायला घेताना तो व्यवस्थित गाळून घेणं महत्वाचं आहे. कारण त्यामध्ये पालापाचोळा ह्याचं जे असतात ते परत आपल्या फवारणी पंपामध्ये अडकून फवारणी पंपातून फवारणी होऊ शकत नाही. त्यासाठी तो व्यवस्थित गाळून घ्यावा. त्यानंतर त्याचे जे फायदे आहेत ते आहे की हा जे आहे हे व्यवस्थित कीटकनाशक म्हणून काम करतं. प्लस जी येणारी कीड आहे पिकावरती त्याचं जर आपण 7व्या दिवसापासून जर फवारणी घेत राहिलं तर त्यावर येणारी जी कीड आहे ती पूर्णपणे थांबू शकते. तसंच पहिल्या अवस्थेतील जी आळ्या आहेत किंवा बुरशी आहे त्यासाठी पण नियंत्रण होऊ शकतं दशपर्णी अर्कामुळे. त्यानंतर आपण ह्याच सारखाच जसं दशपर्णी अर्क आहे तसंच पंचपर्णी अर्क म्हणजेच हे जे 10 पानं होती त्यातली जर एक कडुलिंब आणि इतर जर 4 पानं जर घेऊन आणि मागाशी जसं सांगितलं त्याच प्रमाणात सगळं इतर घेतलं तर आपण पंचपर्णी अर्क म्हणजे काही वेळेस असं होतं की आपल्याला 10 पानं उपलब्ध नाही होणार पण कडुलिंब आणि इतर 4 पानं असे पंचपर्णी अर्क पण आपण त्याच प्रमाणात बनवू शकतो. यानंतर आपल्याला निंबोळी अर्क ही जी आहे निंबोळी अर्काची माहिती निनाद गर्गे देतील. नमस्कार सगळ्यांना. तर आता आपण दशपर्णी अर्क आणि पंचपर्णी अर्क कसं बनवायचं ते बघितलं. आता आपण त्याच जे कडुनिंबाचा पाला आहे तर त्याचे ज्या बिया असतात तर त्याच्यापासून निंबोळी अर्क कसा करायचा
हे आपण आता बघणार आहोत. तर निंबोळी अर्क म्हणजे कडुनिंबाच्या ज्या बिया असतात तर त्याचा वापर करून किंवा त्याचा पाला किंवा साल इत्यादीपासून तयार केलेला अर्क म्हणजेच निंबोळी अर्क होय. तर याच्यासाठी साहित्य कोणकोणतं असलं तर त्याच्यासाठी मेन म्हणजे जर 5% अपशक्तीचा आपल्याला निंबोळी अर्क तयार करायचा असेल तर 5 किलो आपल्याला कडुनिंबाच्या निंबोळ्या, जी कडुनिंबाची फळं म्हणतो आपण, त्या सुकलेल्या कडुनिंबाच्या निंबोळ्या आपल्याला 5 किलो लागणार आहे. त्याच्यानंतर 100 लिटर स्वच्छ पाणी, 200 ग्रॅम साबण. साबण कशासाठी तर आपण आता जर कीटकनाशक फवारायला गेलो तर कृषी सेवा केंद्रवाले आपल्याला एक स्टिकर म्हणून देतात की जेणेकरून ते कीटकनाशक त्या पानावरती चिटकून राहिलं पाहिजे. पण ते झालं तुमचं केमिकलचं झालं. पण तुम्ही जर आपण सेंद्रिय पद्धतीने करायचं म्हटलं तर त्यासाठी कुठला उपाय तर त्यामुळे आपण इथे साबणाचा वापर केलेला आहे. त्यानंतर ते जे मिश्रण आहे ते गाळण्यासाठी आपल्याला कापड लागणार आहे. आता हे निंबोळी अर्क बनवायचं कसं हे आपण बघूया. तर त्यासाठी सर्वप्रथम ज्या आपण 5 किलो निंबोळ्या घेणार आहोत त्या चांगल्या बारीक करून म्हणजे त्याचा चुरा करून घ्यायचा आहे. हा बारीक केलेला चुरा 100 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काठीच्या साह्याने हे जे सर्व मिश्रण आहे ते दुधासारखं पांढरं होईपर्यंत ढवळत राहायचं आहे. चांगलं ढवळल्याच्या नंतर जे मिश्रण तयार होणार आहे ते आपल्याला जे कापड आहे त्याच्यातनं व्यवस्थितपणे गाळून घ्यायचे. दुसऱ्या मांडात घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 200 ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये साबणाचा चुरा म्हणजे मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे साबण किंवा शॅम्पू त्याच्यात मिसळायचं आहे आणि ते चांगलं ढवळून आपण त्याचा वापर करू शकतो. जे प्रश्नोत्तर असणार आहेत आपण ते लास्टलाच बघणार आहोत. नवदीप सत्वेंनी हात वर केलेला आहे पण जे प्रश्नोत्तरचा भाग आहे तो आपण सर्व हे बघितल्याच्या नंतर आपण लास्टला घेणार आहोत. त्याच्यानंतर आता हे निंबोळी अर्क जे आहे ते बनवायचं कसं हे प्रात्यक्षिक माध्यमातून आपण बघूया. याप्रमाणे आपण आवाज येत नाहीये. हॅलो हा म्हटलं आवाज नव्हता येत, व्हिडिओचा आवाज येत नाहीये. अजूनही येत नाही का? नाही व्हिडिओचा आवाज येत नाहीये. व्हिडिओ प्ले होत आहे पण ते वेळ घेत आहे बरंच. तू एक्सप्लेन कर म्हणजे साइड बाय साइड. होय होय होय. नेटवर्क चांगला नसेल रे. हा पुअर नेटवर्क आहे थोडं. शालिनी मॅडम आहेत का ऑनलाईन? नेटवर्क चांगला नहीं है। हेलो हाँ बोलो ना। हाँ मैडम वो वीडियो का आवाज नहीं आ रहा है तो सेटिंग में जाके कुछ है क्या सेटिंग? एक बार अपने लैपटॉप पे ही चेक करो वरना मैं 1 मिनट। हाँ क्योंकि डिजिटल का ऐसा कुछ नहीं है क्योंकि हम सभी को नहीं आ रही है ना आवाज। तो आई थिंक आपका जो लैपटॉप है उसमें एक बार आप चेक कर लीजिए। ठीक है ठीक। इथे जे आहे ते आपण साहित्य काय काय लागणार ते बघून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये 5 किलो सुकलेल्या निंबोळ्या, 100 लिटर पाणी, धुण्याची पावडर ही इथे घेतलेली आहे, 2 बादल्या, एक छोटी बगत आहे, तो जर बारीक चुरा करण्यासाठी खलबत्ता किंवा मिक्सर आणि गाळण्यासाठी ते सुती वस्त्र हे घेतलेले आहे आपण. आता ते बनवायचं कसं ते बघूया. आता या ठिकाणी शेतकरी शेताच्या बांध्यावरती जे पडलेले कडुनिंबाची जी पिकलेल्या निंबोळ्या आहेत तर त्या वेचून गोळा करायच्या आहेत. त्याच्यानंतर त्यांची साल जी आहे ती साईडला करून त्याचा जो गर आहे तो स्वच्छ धुवायचा आपल्याला आहे. कारण त्याचा जो गर आहे त्याच्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे बुरशी लागायचं चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्याला हे निंबोळी अर्क आहे ते कच्च्या निंबोळ्यापासून
करायचं आहे. त्याच्यानंतर ते आपल्याला चांगल्या प्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण बारीक केलेलं निंबोळी पावडर आहे ते आपल्याला बादलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते भिजत ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बादलीमध्ये साबणाचा चुरा आपण पाण्यात भिजण्यासाठी ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी हेच मिश्रण आपल्याला वस्त्राच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे आणि तो गाळून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपण ते ढवळून अगदी सफेद रंग होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे ह्याचे. आता याच्यानंतर आपण त्याचे फायदे बघणार आहोत की पिकावरील किडीच्या माती अंडी घालण्यापासून परावृत्त होतात. हे मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या किडीवर प्रतिबंधक आहे. मेन म्हणजे या कडुलिंबाचा पाला आहे तर त्याच्यामध्ये ॲझॅरिक्टिन हा घटक असतो जो की किडींची वाढ थांबवतो, तसे त्यांची काट टाकण्यास प्रतिबंध करतो. परिणामी ती जी कीड आहे ती मरून पावते. हा औषधी गुणधर्म असल्यामुळे आपण त्याचा वापर करतो. तर याप्रमाणे आपण ते कसं तयार करायचं हे बघितलेलं आहे. तर हे जे आपण तयार केलेले लिंबोळी अर्क आहे तर ते आपल्याला ताबडतोब त्याचा वापर करायचा आहे. ते साठवून ठेवायचं नाहीये. मागाशी जसं ज्याप्रमाणे सांगितले की त्याचे फायदे काय, तर त्याचे ॲडॅरिक्टिन असल्यामुळे ते कीटकनाशक अंडीनाशक म्हणून ते प्रभावीपणे काम करते. त्याचप्रमाणे मावा, तुडतुडी, अमेरिकन बोंडअळी, पाने पकडणारी अळी इत्यादी किडींसाठी प्रतिसारक म्हणजे रिपेलंट म्हणून ते काम करते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे निमास्त्र. हे जे आहे ते थोडंफार निंबोळी अर्क प्रमाणेच आहे, फक्त याच्यामध्ये आपण देशी गाईचे शेण आणि गोमूत्र याचा वापर केलेला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहेत तर ते आपण बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला जर 100 लिटर आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यासाठी 5 किलो कडुलिंबाचा पाला, हा जो पाला आहे तो आपण बारीक करून म्हणजेच त्याची चटणी करूनही आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला 5 लिटर हे देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे, तसेच 1 किलो हे ताजं शेण, हे इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि हे जे सर्व साहित्य आहे तर ते आपल्याला 100 लिटरच्या ड्रम मध्ये 2 दिवस आपल्याला कुजवत किंवा सडवत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एका चांगल्या सुती वस्त्राने ते सर्व मिश्रण गाळून येणारा जो अर्क आहे तर तो आपल्याला अतिरिक्त पाणी न मिसळता म्हणजे जशाच्या तसाच आपल्याला तो पिकांवरती आपण फवारणी करू शकतो. याचा उपयोग सर्व प्रकारच्या रस शोषक किडींसाठी होतो. तर हे कसं बनवूया याचा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. इथे या ठिकाणी 200 लिटरचं निमास्त्र बनवण्यासाठी त्यांनी 200 लिटरचे प्रमाणे लागणारे जे साहित्य आहे ते इथे दाखवलेलं आहे. 10 लिटर गोमूत्र, मगाशी जसं सांगितलं तसं 200 लिटर पाण्याचा ड्रम,
200 लिटर पाणी आणि 10 किलो कडुनिंबाची पाने, हे जे सर्व आहे तर ते आपल्याला त्या 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे. मग सांगितलं त्याप्रमाणे आपण पाल्याची चटणी पण करून त्याची टाकू शकतो, नाही केलं तर आपण जशी तशी पानंही टाकू शकतो. पाल्याऐवजी आपण जे निंबोळ्या आहेत, कडुनिंबाच्या निंबोळ्या, तेही त्याचाही वापर आपण करू शकतो. त्यानंतर आपण चांगलं घोळून एकजीव केलेलं शेण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. जे शेण आपण घेणार आहोत ते देशी गाईचंच घ्यायचं आपल्याला. आणि हे जे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला 2 दिवस सावलीमध्ये कुजवत ठेवायचं आहे. याप्रमाणे आपण जसं बघतोय त्याप्रमाणे ते घड्याळच्या काटाप्रमाणे आपल्याला दर दिवशी हलवून घ्यायचं आहे. तर हे जे आहे निमास्त्र आहे तर ते आपल्याला 8 ते 10 तासातच आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर आपण ब्रह्मास्त्र जे आहे तर त्यासाठी काय काय लागणारं साहित्य आहे ते पाहूया. याच्यावरती कोणाचं क्वेश्चन आहे का? कुठेतरी हँड रेज केलं होतं. आपला माईक म्यूट करून बोलू शकता, अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. काही लोकांनी विचारले की हे व्हिडिओ मिळू शकतात का? तर आपण हे व्हिडिओज पण तुम्हाला देऊ. त्याचबरोबर आपण तुमच्या गावामध्ये या प्रकारचे प्रात्यक्षिक पण देऊ, जेणेकरून आपल्या आसपासच्या पण शेतकऱ्यांना त्या गोष्टी कशा बनवल्या जातात आणि त्याचा काय काय वापर आहे आपण बघायला मिळेल. आणि व्हिडिओ बघून तयार करण्यापेक्षा प्रात्यक्षिक जर केलं तर ते तुम्हाला जास्त फायद्याचं होऊ शकेल. आपल्याला व्हिडिओ पण मिळतील आणि हे प्रात्यक्षिक पण आपण तुम्हाला देऊ. अजून कुणीतरी प्रश्न विचारत होता? प्रश्न असतील तर बोला. नवनीत सत्वेने हात वर केलेला ना, मला वाटतं मग कसे. हा हो, सत्वी दादा तुम्ही विचारू शकता, अनम्यूट करून बोला. प्रश्न नसेल तर आपण सेशन कंटिन्यू करूया. लास्टलाही आपण आपल्या ज्या शंका असतील तर ते विचारू शकता. तर आपण पुढचं जे आहे कीटकनाशक तर ते म्हणजे ब्रह्मास्त्र, त्याच्यासाठी काय काय लागणारं साहित्य ते बघूया. मगाशी आपण जसे दशपर्णी अर्क बघितलं त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला झाडाचा पाला घ्यायचा आहे. 7 ते 8 झाडाचा पाला लागणार आहे. तर ते म्हणजे कडुनिंबाचा 3 किलो पाला, सीताफळाचा 2 किलो पाला, पपईचा 2 किलो पाला. या व्यतिरिक्त आपण जे कडू गुणधर्म आहेत ते म्हणजे धोत्रा, करंज, एरण, घाणेरी यांचाही आपण 2-2 किलो पाला घेऊ शकतो. त्याच्यानंतर जे महत्वाचं आपल्याला लागणार आहे तर ते म्हणजे देशी गाईचं 10 लिटर गोमूत्र. आता काय करायचं, सर्वप्रथम हा जो सर्व पाला आहे तो आपल्याला एकत्र करून बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये हे जे 10 लिटर गोमूत्र आहे ते घेऊन हा सर्व पाला त्या गोमूत्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आहे. त्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे तर ते आपल्याला एका चुलीवर गरम करून घ्यायचं, जेणेकरून 4 ते 5 उकळ्या येतील एवढं आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे.
याच्यामुळे त्या पानाचा जो अर्क असणार आहे तो गोमूत्रामध्ये मिक्स होईल. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते तसंच्या तसंच आपल्याला 2 दिवस थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. त्याला आपल्याला हात लावायचा नाहीये. त्यानंतर 2 दिवसानंतर ते जे मिश्रण आहे ते आपल्याला एका सुती वस्त्रामध्ये गाळून घ्यायचं आहे. आणि गाळल्याच्या नंतर आपला जो फवारणीचा 15 लिटरचा पंप आहे तर त्या पंपामध्ये 15 लिटर पाण्यामध्ये 500 ml तुम्ही ब्रह्मास्त्राचा जो अर्क आहे तो मिसळून आपल्या पिकांवरती त्याची फवारणी करू शकता. त्यानंतर आहे तर ते म्हणजे लमित अर्क. लमित अर्क म्हणजे काय तर त्याच्या नावातच आहे. ल म्हणजे लसूण, मी म्हणजे मिरची आणि त म्हणजे तंबाखू. लसूण, मिरची आणि तंबाखू यांचं अर्क म्हणजेच लमित अर्क. यासाठी साहित्य काय काय आहे ते बघूया आपण. 1 किलो लसूण लागणार आहे आपल्याला, 1 किलो हिरवी मिरची, 1 किलो तंबाखू, 1 लिटर गोमूत्र आणि 100 मिली रॉकेल. आता हे कसं करायचंय ते आपण बघूया. सर्वप्रथम 1 किलो जी लसूण आहे तर ते आपल्याला बारीक वाटून जे आपण 100 ml रॉकेल आहे तर त्याच्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवायचंय. हे एका भांड्यामध्ये ठेवायचंय. साइड बाय दुसऱ्या भांड्यामध्ये जी जास्त तिखट असलेली हिरवी मिरची आहे तर ती वाटून ती 1 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवायची आहे. तिसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला तंबाखू घ्यायचा आहे आणि तो पाण्यात एक उकळी काढून तोही आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे. हे 3 भांडी सेपरेट हे करून आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते सगळे मिश्रण आहेत तर ते सगळं एकत्र गाळून ते एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये 1 लिटर गोमूत्र मिसळायचं आहे. हे सर्व मिश्रण एकत्र केल्याच्या नंतर आपण त्यातलं 100 ते 250 ml लमित अर्क 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण ते पिकावरती फवारणी करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला बोंड अळ्या, तूर हरभरावरील घाटे अळी इत्यादी अळ्यांचं आपण नियंत्रण करू शकतो. आता हे सर्व आपण बघितलं तर ते सगळे वनस्पतीजन्य कीटकनाशक होते. त्याच्यानंतर आपण जीवाणूजन्य म्हणजेच जैविक कीटकनाशक म्हणजे काय ते बघूया. तर नैसर्गिक काही ज्या बुरशी व जीवाणू असतात त्या किडींना रोगग्रस्त करतात आणि मारून टाकतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर बॅसिलस थुरिंजिन्सिस नावाचा जो बॅक्टेरिया म्हणजे ज्याला जीवाणू म्हणतो तो जीवाणू काय करतो तर पतंगवर्गीय किडी आहेत तर त्यांना रोगग्रस्त म्हणजेच मारायचं काम करतो. आता ह्याचं प्रमाण किती तर साधारण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये हे जे जीवाणूजन्य कीटकनाशक आहे ते मिक्स करून आपण कीडग्रस्त रोगांवर पिकांवरती आपण त्याची फवारणी करू शकतो. त्याचप्रमाणे बुरशीजन्य ही कीटकनाशक आहेत. त्याच्यामध्ये बिवेरिया बॅसियाना नावाचं जे बुरशीनाशक आहे, बुरशीजन्य कीटकनाशक आहे तर ते आपल्याला 6 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते आपल्याला भेंडी किंवा टोमॅटो, वांगी इत्यादींवर येणारी घाटी अळी तसेच शेंडे पोखरणारी अळी याचा नियंत्रण करण्यासाठी आपण त्याची फवारणी करू शकतो. हे झाले जैविक कीटकनाशके. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तर तो म्हणजे मित्र कीटक. आता मित्र कीटक म्हणजे काय की आपल्या पर्यावरणामध्ये असे जे कीटक आहेत की जे कीटक दुसऱ्या कीटकांना मारून त्याच्यावरती आपलं उपजीविका करतात त्यांना मित्र कीटक म्हणतात. की जे जे कीटक नुकसानकारक आहेत त्यांना मारतात आणि त्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण करतात. याच्यामध्येही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे परोपजीवी कीटक आणि दुसरं म्हणजे परभक्षी कीटक. आता परोपजीवी कीटक म्हणजे काय तर हे जे परोपजीवी कीटक आहेत तर ते नुकसान करणाऱ्या किडींच्या आकारापेक्षा
खूपच लहान असतात. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे ट्रायकोगामा कीटक. हे कीटक काय करतात, तर ते पतंगवर्गीय किडींचे जे अंडी असतात तर त्या अंड्यांवरती उपजीविका करून त्यांना ते मारून टाकतात. याच्यामध्ये आपण आता इथे बघू शकता का, ही जी ट्रायकोग्रामा नावाची मादी आहे, कीटकाची मादी आहे, तर ती पतंगांच्या अंड्यामध्ये आपली स्वतःची अंडी त्याच्यामध्ये टाकत आहे. जेव्हा त्या ट्रायकोग्रामा कीटकाची अंडी जेव्हा फलित होतील, जेव्हा त्याच्यापासून अळी बाहेर पडेल, तेव्हा ती अळी काय करते, ह्या ज्या पतंगांच्या अंडी आहेत त्यांना फस्त करून टाकते आणि त्याच्यावर आपले उपयोग, म्हणजे आपलं जे पीक आहे त्याचं नुकसान होत नाही. तर ही जी अंडी आहेत तर ते साधारण 1 ते 1.5 लाख प्रति हेक्टरी आपण वापरू शकतो. तर ते कसं वापरायचं ते हे चित्रामध्ये बघू शकता. एका स्ट्रीपला जी ट्रायकोग्रामाची अंडी आहेत ते बाजारामध्ये मिळतात, तर ते आणून आपण आपल्या शेतामध्ये लावू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामधला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे परभक्षी कीटक. म्हणजे हे जे कीटक आहेत ते नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे असतात, म्हणजे त्यांचं भक्षण करू शकतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे लेडीबर्ड बीटल, क्रायसोपरला, ह्या ज्या किडी आहेत तर ते काय करतात, आपली जी भाजीपाला असतो, रोपं असतात, त्याच्यावरती मावा नावाची जी कीड असते त्यांना हे खाऊन टाकतात, त्यांचं भक्षण करतात. याप्रमाणे याच्यामुळे काय होतं की आपले जे रोप असतं तर ते या किडींपासून वाचू शकतं. तर असं हे आपण आज वनस्पतीजन्य कीटनाशक बघितलेले आहेत, जीवाणूजन्य बघितलेले आहेत आणि तिसरं म्हणजे मित्र कीटक बघितलेले आहेत. थँक्यू. आता आपण कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. मगाशी ज्यांनी हात केले होते ते विचारू शकता. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावे. कसल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर त्यांनी विचारावे की कुठले म्हणजे आपण जे सगळे प्रकार शिकलो ते कसे बनवायचे किंवा त्याचे जे व्हिडिओज आहेत त्या बाबतीत कोणाला काही शंका असतील तर विचारावं किंवा आपल्याला या सगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल. आपण नुसतं हे व्हिडिओ दाखवून किंवा हे फक्त सेशन घेऊन हे करणार नाही आहोत. तर आपलं मेन काम आहे की आपण प्रत्येक शेतकऱ्याला बोला. आमच्या भागामध्ये कडुलिंब सारख किंवा कडुलिंबाचा उपलब्धता कमी आहे, तर तो नाही घेतला तर काय घ्यायचं? नाही, कडुलिंबाचं जर अर्थ तुम्हाला नाही मिळालं तर लिंबोळी तेल मिळतं आपल्या इथे किंवा लिंबोळी पेंड मिळते. त्याच प्रमाणात आपल्या भरपूर भागात, आपल्याला माहित नाहीये पण आपल्या भरपूर भागात कडुलिंबाचा पाला उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जर आपल्या आसपास जर बाजारपेठ कुठली असेल तर त्या बाजारामध्ये जे भाजीचे टोपले असतात त्याच्या खाली किंवा वरती तो पाला टाकून त्याच्यामध्ये ती भाजी आणली जाते. त्यामुळं आपल्या बाजारपेठेत किंवा तुम्ही जिथं भाजीपाला विक्री होते त्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला तो पाला उपलब्ध होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला एवढं कळालंय की कडुलिंबाचा आपल्या भागात खूप कमी झाड आहे. येतोय आता आवाज? येस, मी हेच सांगत होतो की आपल्या आसपास जे भाजी विक्री जिथं होते बाहेरच्या भागातून म्हणजे पोर असेल, पुणे असेल, मुंबई, वाशी या मार्केटमधून जे भाजीपाला येतो ते ज्यावेळी ट्रान्सपोर्टेशन मध्ये वापरलं जातं तर त्यावेळेस भाजी आणण्यासाठी जे बॉक्स असतात किंवा जे टोपली असते त्याच्या खालती आणि वरती कडुलिंबाचा पाला वापरून ते घेऊन आणले जातं. तर तशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आसपास पण भरपूर ठिकाणी कडुलिंबाची झाडं आहेत, तिथून आपण तो पाला घेऊ शकतो. कडुलिंबाचं आता आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की कडुलिंब किती फायद्याचं आहे. तर आपण या वर्षापासून आता तुम्ही लागवडीला सुद्धा सुरुवात करू शकता, जेणेकरून कडुलिंब लागल्यानंतर या वर्षी नाही पण किमान पुढच्या वर्षी तरी तुम्हाला आपल्या भागातच तो उपलब्ध होईल.
यावेळी सध्या बाहेरून आणू शकता. पुढच्या वर्षीपासून तुम्ही स्वतःच्या भागातला जो लावलेल्या झाडांपासून पाला मिळवू शकता. हॅलो सर, पण झाडं जगण्याचं प्रमाण खूप कमी आहे. झाडं थोडीशी जर काळजी घेतली ना तर झाडांचं जगण्याचं प्रमाण पण चांगलं आहे. आपण काय करतो, फक्त झाडं लावतो, त्यानंतर पाणी देणे एवढंच आपण काम करतो, पण त्याबरोबर आपण त्याची व्यवस्थित काळजी कशी घेतली पाहिजे. आपल्या भागात पाऊस जास्त पडतो, पाणी साठून राहतं आणि त्यामुळे मूळ कूज हे प्रकार होतात. थोडस जर झाडं लावताना जर ती काळजी घेतली तर त्यानुसार आपण ती व्यवस्थित जगू शकतो. किंवा आपण रोपं थोडीशी मोठी झाल्यानंतर जर लागवड केली तर ती चांगल्या प्रमाणात जगून येतात. छोटी रोपं आणायची, ती थोडं काही दिवस आपल्या इथे ठेवायची आणि त्यानंतर त्याची लागवड केली तर ती चांगल्या प्रमाणात जगून येते. ठीक आहे, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. कोणाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते विचारा. हॅलो. हा बोला. हो सर, हॅलो. आवाज येत नाही तुमचा क्लिअर, बोला. आवाज नाही मला तुमचा. एक हो, मिनिट. येतोय आवाज तुमचा. बोला. बोला तुम्ही सर. सर, जैविक कीटकनाशक आणि रासायनिक कीटकनाशक यांच्यातली फरक जरा थोडा, म्हणजे इफेक्टिव्ह कोणतं जास्त चांगलं, ते थोडीशी माहिती द्यायला दिली तर बरी होईल. नक्की नक्की. सगळ्यात मला पहिल्यांदा सांगा, आपण तुम्ही रासायनिक फवारणी केलेलं भाजीपाला घ्यायला पसंत कराल का ज्या सेंद्रियवरती तयार केलेला भाजीपाला घ्यायला पसंत कराल? हा बोला सर. ओ सर. हॅलो. हा बोला. बोला. हॅलो. हा बोला. हो, मी भाजीपाला लावले, पण ते त्यांच्या जडी भार दिसतात आहेत. त्याचा काय उपाय आहे सर? काय दिसतंय? जडी असतात ना, जडी ते म्हणजे एकदम फक्त हल्दीवर झालं त्याचं. आता मी चांगला भेंडा अजून आहेत, काढला आहे, त्यांच्या म्हणजे पत्ता ना, फक्त ते हल्दीवर झालेलं आहे. पिवळं पाडलं, पिवळं. ओके, पिवळं पडलेलं आहे. ठीक आहे. आहे. पिवळं जे पानं पिवळी पडलेली आहेत का? हा, पिवळं पडले ते ठीक पानं. आहे. पानं जी पिवळी पडतात याचं 2 ते 3 कारण असतात. एक म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता, आणि जर बुरशीजन्य रोग आले असतील तर त्याच्यामुळे ती पानं पिवळी पडलेली असतात. तुम्ही काम करा, माझा नंबर घ्या, तुमचं जे काही नक्की प्रॉब्लेम आहे ना त्याचा फोटो काढा आणि व्हॉट्सअपला पाठवला तर आपल्याला नेमकं कळू शकेल. आपलं गाव कुठलं? साईगाव. ओके, ठीक आहे. तुम्ही नंबर घ्या, त्याच्यावरती आपल्याला तो फोटो पाठवा, कारण की ते असं तुम्ही सांगून समजणार नाही. प्रश्न उत्तर मिळालं नाही सर. थांबा, ऍक्च्युली मध्ये 2 जण बोलल्यामुळे ते तुमचा झालं. नंबर. ओके ओके, बोला बोला, त्यांचं पूर्ण होऊ द्या. तुम्ही काय करा, ओके, नंबर द्या साहेब. घ्या, लिहून घ्या. बोला. 70 70 38 38 51 51 58 58 68. 68. मी नंबर चॅट मध्ये पण पाठवलेला आहे, 70 38 51 58 68. ओके ओके. स्वप्नील स्वामी नाव आहे, आणि निनाद दर्गे आपले जे आहेत त्यांचा पण मी तुम्हाला नंबर टाकतो. तर या दोन्ही नंबरवरती तुम्ही जरी पाठवलं तरी आपण तुम्हाला त्याच्यावरती शंका निरसन तुमचं करून देऊ. कारण की काही वेळेस अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे तसं होऊ शकतं. काही वेळेस जर रोग असतील, बुरशीजन्य रोग असतील तर त्याच्यामुळे ते होऊ शकतं.
दुसरा नंबर पण पाठवलेला आहे 9028 46 42 83. निनाद दर्गे Okay. म्हणून आहेत, त्यांचा हा नंबर आहे. ओके ओके दुसरा साहेब. कुणाचा प्रश्न होता? हा सर माझा होता. हा बोला. हॅलो सर. मीटिंग चालू आहे. सर बोलू का? हा बोला बोला चालू आहे. बोला. हा, जैविक कीटकनाशके आणि रासायनिक कीटकनाशके यांच्यातील फरक आणि ते ते किती प्रमाणात इफेक्टिव्ह आहेत. ओके. मला पहिलं सांगा की तुम्ही आम्ही सर्वसाधारण आतापर्यंत आहे ना कीटकनाशकाचं म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करतो. भरपूर प्रमाणात कीटकनाशकाचा वापर केला जातो. काय होतं आपल्याला कसं तूप खाल्लं की रूप लागतं असं आहे ना. हा हा तूप खाल्लं बरोबर. लगेच रूप येत नाही. रासायनिकचं कसं आहे, जर तुम्ही फवारणी केली, कुठलेही केमिकल टाकल्यानंतर लगेच त्याचा इफेक्ट दिसून येतो. बरोबर पण ज्यावेळी बरोबर. तुम्ही कुठली सेंद्रिय फवारणी केली जाते, थोडासा उशीर लागतो पण चांगला. आता तुम्ही मला सांगा, समजा तुम्ही मार्केटमध्ये गेला आहात, बाजारात गेल्यानंतर 2 टोपली ठेवलेली आहे भाजी विकायला. एका भाजीपाल्यावरती पूर्णपणे रासायनिक फवारणी केलेली आहे आणि दुसरा सेंद्रिय वरती तयार केलं. तुम्ही कुठलं भाजी घ्याल? हॅलो. हा, कुठला भाजीपाला घेणं तुम्ही पसंत कराल? रासायनिक वर फवारणी केलेला का सेंद्रिय वरती तयार केलेला? सेंद्रिय फवारणी केलेला भाजीपाला पसंत करणार. मग त्यात समजा जरा टोमॅटो थोडे सुकल्यासारखे दिसत असतील किंवा हा. जर कोथिंबीर आहे ती थोडी मरगळल्यासारखी दिसत असेल, हा, हा. तर ते घ्याल का एकदम ताजी टवटवीत दिसते पण ताजी टवटवीत घेणार ना. ताजी टवटवीत घेणार, पण त्यात जर केमिकल असेल, रसायन असेल, विष असेल, तर आपण ते घेणार का? नाही घेणार. बरोबर. फक्त होतं कसं, आपण ज्यावेळेस कुठली जैविक किंवा सेंद्रिय फवारणी करतो त्याचा इफेक्ट दिसायला थोडासा उशीर लागतो. बरोबर. की औषधांमध्ये सुद्धा ज्यावेळी तुम्ही ॲलोपॅथी घेता त्यावेळेस ते लवकर तुम्हाला ताप आला, खोकला आला लगेच जातो. पण तेच जर तुम्ही आयुर्वेदिक औषध घेतलं, थोडासा वेळ लागतो, पण हा आयुष्यभरासाठी आपल्याला खूप चांगला असतो. कारण रासायनिक कुठल्याही गोष्टींचा शरीरावरती काही दिवसांनी साईड इफेक्ट होतो. पण तेच जर तुम्ही आयुर्वेदिक घेतलं तर त्याचा आपल्या शरीरावरती काही वाईट परिणाम होत नाही आणि आपलं आरोग्य आहे हे चांगलं राहतं. त्यामुळे लगेच इफेक्ट दिसण्यापेक्षा आपण जास्त काळ तो इफेक्ट राहिला पाहिजे यासाठी आपण ते सेंद्रिय किंवा जे जैविक आहे त्याचा वापर सांगतो. आपण आता सर जेवढे अर्क सांगितलंय बनवायला, तर म्हणजे आता मी जरा उशिरा जॉईन झालो, ती त्याची माहिती मला परत मिळेल का? जरा म्हणजे ते बनवण्यासाठी सहकार्य आपला लाभेल काय? येस येस. हॅलो. येस. आपलं गाव कुठलं? गोरेगाव नागाव. ओके, हरकत नाही. तुम्ही आता आम्ही चॅट बॉक्स मध्ये नंबर पाठवलेले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉल जरी केला, आपण तुमच्या डायरेक्ट फील्डवर येऊन डायरेक्ट भेट देऊ. प्रत्यक्ष भेटीत आपण तुम्हाला ती सगळी माहिती पण देऊ. जर तुमची तयारी असेल तर आपण तिथं लगेच तुम्हाला डेमो पण करून देऊ. चालेल चालेल. थँक्यू सर. वेलकम. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. त्याचा पोरगा अनिकेत, सोनबा आणि तिच्या भावाचा मोठा पोरगा, त्याचाच बर्थडे होता. त्याच प्रमाणात आपली जे ज्यांचं हे सेशन मिस झालेलं आहे, आपण युट्यूबवर याची लिंक पण आपण हे करतोय, तर ते पण आपण डायरेक्ट शेअर करू. गाडी काढलेला गाडीचा तुमचं ज्यांचं काही मिस झालेलं आहे ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणात आमचे नंबर पण तुम्हाला दिलेले आहेत. आपण प्रादेशिक पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं देऊ शकतो. त्यासाठी एक तुमच्या जवळचे एक 5-6 शेतकरी सुद्धा तयार करा. आपण सगळ्यांना त्याचा व्हिडिओ देऊ, त्यांना तो डेमो देऊ, जेणेकरून प्रत्येकाला ती गोष्ट पाहायला पण मिळेल. अजून कोणाचा प्रश्न असतील तर विचारा. कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. प्रश्न नसतील तर आपण इथे आपलं सेशन जे आहे हे इथं थांबूया. आपण आपले नंबर सुद्धा पाठवलेले आहेत. तसंच हे जे आजचा जो आपण सेशन. हा बोला. हॅलो सर. हा बोला. आपण या सर्व जे अर्क आपण जैविक अर्क बनवलाय,
त्यासाठी आपण एक सर्वसाधारण एक कॅम्प लावू शकत नाही का सर्व शेतकऱ्यांना घेऊन? करू शकतो. तुम्हाला जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल हो. आता हरकत नाही, आपण हरकत नाही. जेवढे मी तेच कॉन्फरन्स आता मध्ये सांगत होते होतो. कमी लोक असतात. हो. कारण एवढे आता इकडचे शेतकरी ते एवढे काय प्रत्येक जण मोबाईल वापरेल असं नाहीये. त्यासाठी जर प्रत्येक प्रात्यक्षिक आपण जर त्याच्यावर भर दिला तर मला वाटतं भरपूर असे शेतकरी याचा लाभ घेतील. नक्कीच नक्कीच. मगाशी तेच मी विनायक म्हटलं. दादा, विनायक दादा नागाव मधले आहेत ना तुम्ही? हा हा, तर आपले जेवढे शेतकरी आहेत ना तुमच्या लोणेरे क्लस्टर आणि गोरेगाव साईडचे, आपण कोण बोलताय? मी मेघना फडके बोलते. हा हा राजेंद्र बेंद्रे सुद्धा आहे कॉल वरती. तर तुम्ही हो, काय हो. करा, तुमच्या शेतकऱ्यांचा ग्रुप जो आहे त्याच्यावर एक तारीख ठरवा. त्या हो, हो. तारखेला सगळ्यांना बोलवा, आपण तिथे डायरेक्ट डेमो दाखवूया तुम्हाला. काय ओके ओके. हा? नाही म्हणजे कसं माहितीये काय, सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल हो. हो, नक्की. नाही, चांगली गोष्ट आहे ही, येणारी लोकं संकल्पना भरपूर चांगली आहे. असतात. फक्त तारीख तुम्ही ठरवा, मला सांगा ती अगोदर 4 दिवस. मग आम्ही ओके. पण आमचं त्या पद्धतीने प्लॅनिंग करू. सामान वगैरे तुम्हाला पण आणायला बरं पडेल, ते पाला वगैरे. हा, मग ओके. आपण दाखवूया डेमो तिथे. काय प्रॉब्लेम ओके. आणि तुम्ही जरी उशिरा लेट जॉईन झालात ना तरी ही पीपीटी पूर्णपणे या ग्रुपवरती आपल्या ग्रुपवरती शेअर करेल. त्याच्यामुळे वाचून पण तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यात समजेल. ओके ओके. फक्त तुमच्या विभागात जे स्वदेशचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी पहिल्यांदा बोलून घ्या. ते तुम्हाला आपले जे कार्यकर्त्यांचा आमचा नेहमी संपर्क असतो. बरोबर. मग त्यांना आणि फक्त शेती वेळोवेळी विभागातले सहकार्य जे आपले सुद्धा आहेत करतात. ना त्यांच्याशी बोलून कुठलं कुठलं साहित्य लागतंय ती तुम्हाला यादी देता येईल. जेणेकरून एक 2 ते 3 दिवसात तुम्ही तो पाला जो आहे तो जमा करू शकता. त्यासाठी लागणार जे साहित्य ते जमा करू शकता आणि त्यानंतर आपण तुम्हाला प्रात्यक्षिक देऊ. जेवढे जास्तीत जास्त शेतकरी तुमचे येतील तेवढ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि एक शेतकरी जर तो शिकला तर तो इतर 4 शेतकऱ्यांना शिकवू हा, शकतो. म्हणजे प्रत्येक जण शिकला, एक गावामध्ये एक तयार झाला तरी त्या गावातल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल ना. तेवढे शेतकरी शिकतील नवीन नवीन. एकदम बरोबर. नक्कीच त्यासाठी आपण प्रयत्न करू. हो, ओके. थँक्यू. हॅलो सर. बोला. हा सर, फळमाशी नियंत्रणासाठी काय करता येईल? ओके. फळमाशी जी आहे ती मोस्टली जे आपले वेलवर्गीय वनस्पती आहेत ह्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते. तर ह्यासाठी फेरोमेन ट्रॅप असतो, गंध सापळा ज्याला म्हणतो. पण जर गंध सापळा घरच्या घरी तुम्हाला बनवायचा असेल तरी तो तुम्ही बनवू शकता. आपल्याकडे जी बिस्लरीची बॉटल असते पाण्याची, ती बाटली घ्यायची, त्याला 4 बाजूला 4 आपण खिडकी छोटी तयार केल्यासारखी बनवायची. त्यामध्ये खालती एकतर कीटकनाशक जे आहे ते किंवा खाली रॉकेल टाकून ठेवायचं थोडंसं, साधारणतः एक 15 ते 20 मिली. आणि त्याच्यावरती वरचं जे टोपण आहे त्याला होल तयार करून तिथं लवंग तेल किंवा जे गंध आहे ते तिथं लावावं लागतं आपल्याला. त्यामुळे काय होतात, जर म्हणजे तुम्हाला जर सेंद्रिय पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही लवंग तेल या प्रकारे वापरू शकता किंवा मिथिलियुजिनॉल आपल्याला मिळतं. जे कृषी सेवा केंद्र आहे तिथं ते उपलब्ध होतं. ते छोटस एक चौकोन वडीसारखं असतं. तर ती वडी तिथं लावायची जेणेकरून त्या वासाला मादी आकर्षित होते आणि त्यामध्ये जे आपण खाली रॉकेल किंवा जे कीटकनाशक टाकलंय त्यामध्ये ती पडून जाते आणि ती मरून जाते. म्हणजे जी फळमाशी होणारी पुढची जी प्रादुर्भाव आहे तो पूर्णपणे थांबून जातो. ओके ओके, चालेल. पण जर लवंग तेल तुम्हाला आता घरच्या घरी कशामध्ये? बनवायचं असेल तर तुम्ही लवंग तेल सुद्धा वापरू शकता. हा, लवंग तेल जर हे करायचं असेल तर मग ते लवंग तेल म्हणजे कशामध्ये लवंग तेल भिजून लावावं कापसाचं लागेल? किंवा कापडाचा पोळा घ्यायचा, तो त्यात व्यवस्थित बुडवून घ्यायचा आणि तो टोपणाच्या आतल्या बाजूला लावून ठेवायचा बांधून. ओके ओके, चालेल. थँक्यू. सर, हॅलो सर. बोला. आम्ही आता मागच्या वेळेस एक प्रयत्न केला होता कलिंगडच्या मधमाशी नियंत्रणासाठी, की आम्ही असं गुळामधून गोंडपाट असं भिजून ठिकठिकाणी उभे केले. बेंद्रे साहेब पण होते. त्याचा असा चांगला इफेक्ट झाला आमचा. फळधारणा व्यवस्थित झाली. आता मला तेच सांगत होते की आपले एक शेतकरी आहेत, त्यांनी हा प्रयोग केला होता. आणि ऐकायचं ना, आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय करता येईल का, म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली? नक्की. आपल्याला कशा प्रकारे कीड नियंत्रण करता येईल आपण पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन करू. कुठल्या प्रकारची कीड आहे याच्यावरती आपण करतो. कुठलंही आता समजा जसं फळमाशीचं सांगितलं आपण, तसंच इतर कुठल्याही याच्यासाठी आता जमिनीत वाळवी येते
त्याच्यासाठी आपण काय करतो, एकतर आपण पूर्णपणे पाण्याचा वापर जास्त करतो. तशाच हा. प्रमाणात जर तुमच्या आसपास जर वाळवीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही एक शेणाचा जो हे आहे, ज्या ठिकाणी शेण पडलेलं असेल ते शेण घेऊन यायचं आणि बांधाच्या जवळ तिथं ते शेणाचा जर ढीग लावला तर जी आसपासची जी वाळवी आहे ती त्या शेणाच्या ढिगाच्या जवळ येते. ते सगळं परत शेण आपण गोळा करून ते नष्ट करू शकतो. असं प्रमाणात आपण वाळवी नष्ट करू शकतो. की ओलं शेण सर? ओलं शेण, पूर्णपणे ओलं शेण. पूर्ण ओलं ना? हा, तर तिकडे सगळी वाळवी जी आहे म्हणजे ती सगळी तिकडे येते. फळझाडांसाठी वाळवी पण इफेक्ट आहे का त्याच्यावर? हो, आपलं कसं आहे, आपली जी जमीन आहे ती मुरमाड जमीन आहे किंवा लाल मातीची मुरमाड जमीन जमीन आहे. असेल तिथे वाळवी असू वाळवी शकते. कंपल्सरी असते. त्यामुळे सगळ्यात जास्त प्रमाणात या प्रमाणात म्हणजे जे कीड आहे वाळवीचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि पिकाचं नुकसान होतं. तर त्यासाठी आता जसं सांगितलं उपाय, हा असे भरपूर आपल्याकडे उपाय आहेत. ज्यावेळेस कुठलाही आपल्याला कीड रोग येईल तर त्यासाठी, आणि जसं मगाशी आपण जे काही सांगितले, निमास्त्र असेल, ब्रह्मास्त्र असेल, दशपर्णी, पंचपर्णी, हे तयारच करून ठेवायचे. रोप लावल्यानंतर किंवा बियाणं लावल्यानंतर 7व्या दिवसापासून याची दर 7 दिवसाला किंवा दर 15 दिवसाला फवारणी. ही फवारणीचा खर्च जो आहे म्हणजे एका लिटरला ₹1 फक्त खर्च येतो. त्यात पण इतर पालापाचोळा आसपास मिळतो. मिरची, लसूण, तंबाखू यासारखे जे प्रकार आहेत त्याचाच फक्त आपल्याला जो पैसा आहे तो फक्त आपल्याला बाहेर द्यावा लागतो. तर यासाठी फक्त म्हणजे जर खर्च काढला तर एका लिटरला ₹1. आणि जर तुम्ही बाहेर कुठलेही विकत आणायला गेला तर अगदी 50 ml जे कीटकनाशक आहे ते अगदी 300, 350, ₹500 असं पर्यंत मिळतं. त्यामुळे सगळ्यात कमी खर्चात आपण हे तयार करू शकतो. जेवढे जास्त शेतकरी आपले तयार होतील तसं तयार करा. आपण त्यांना प्रात्यक्षिक देऊ किंवा त्यांची जे शंका आहे त्याचं निरसन करू. थँक्यू. अजून कोणाला शंका असतील तर विचारा. कोणाला शंका नसतील तर आजचं आपण इथं सेशन संपूया. सर्व शेतकऱ्यांचे आभार, ते आपल्या सेशनसाठी आज इथं मोठ्या प्रमाणात सामील झाले. त्याच प्रमाणात तुम्ही आज जे काही ऐकलेलं आहे ते इतर आपल्या शेतकऱ्यांना पण सांगा, जेणेकरून इतर पण शेतकऱ्यांना फायदा होईल. आमचे नंबर आपण चॅट ग्रुपवरती टाकलेले आहे. तसंच आपले जे स्वदेशी कार्यकर्ते त्यांच्याकडे आपले नंबर आहेत, त्यांच्याकडून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. सर्वांना धन्यवाद आणि आपलं आजचं जे सेशन आहे आपण इथं संपूया. थँक्यू. थँक्यू. खूप छान मार्गदर्शन. थँक्यू.